नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तीळ आणि गूळ याचं कॉम्बिनेशन हे थंडीमध्ये खूप आरोग्यदायी मानलं जातं। शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात, अँटीऑक्सिडंट्स मिनरल असल्यामुळे इम्युनिटी वाढवतात, फायबर असल्यामुळे पचन सुधारतात। तिळामधलं कॅल्शियम आणि गुळामधलं आयर्न हे दोन्हीही हाडांसाठीही चांगलं आहे आणि ज्यांचं रक्त कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, ते वाढवण्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर ठरतं। आता तीळ नैसर्गिकपणे त्वचा आणि केसांचा जो ड्रायनेस येतो ना थंडीमध्ये, तर तो कमी करायला मदत करतात, कारण त्यामध्ये गुड फॅट्स असतात। म्हणजे तिळामधली जी स्निग्धता आहे ती बेसिकली तुमच्या बॉडीमधला ड्रायनेस जो आहे, जो थंडीमध्ये युजुअली येतो, तर तो कमी करायला मदत करते। आणि म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की तिळाच्या तेलाने मसाज केल्यामुळे स्किन ड्रायनेस जो असतो तो कमी व्हायला मदत होते आणि स्किन खूप चांगली व्हायला मदत होते। सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जर वेट लॉस डाएटवर असाल तर मात्र एखाद दुसरी तिळगुळाची वडी किंवा लाडू असं खाऊ शकता। अति प्रमाणात येता जाता दिवसभर तेच खाल्लंय असं करू नका, कारण आपल्याला गोड तर खायचं आहे पण अगदी प्रमाणात खायचं आहे। आणि म्हणूनच प्रत्येकाने दिलेली चिक्की किंवा लाडू किंवा तिळगुळाची वडी हे न खाता त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवा आणि पोर्शन कंट्रोल ठेवा, प्रमाणात खा। जसं मी म्हणाले तुम्हाला की एका तिळगुळाच्या वडीमध्ये किंवा एका लाडूमध्ये, चिक्कीमध्ये साधारणपणे 60 ते 80 पर्यंत कॅलरीज असतात, की ज्यामध्ये कार्ब्स आणि फॅट्ससुद्धा खूप जास्त असतात। त्यामुळे याचा कॅलरी कंटेंट वाढतो आणि अर्थातच हे सगळे चरबीच्या स्वरूपामध्ये जमा व्हायला सुरुवात होते। म्हणूनच थोडक्यात समाधान आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं मी नक्की म्हणेन, पण गोड कमी खा हे मात्र आवर्जून सांगेन। धन्यवाद।